नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार ताई. नमस्ते. मी संदेश पाटील, आवाज महामुंबई या चॅनलसाठी. आपण या अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष झालात. आपल्याकडून फार अपेक्षा आहेत जनतेला. आपण जनतेसाठी आपल्या मनामध्ये योजना असतील, आपल्या काय योजना आहेत? सर्वप्रथम अलिबागमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दुसऱ्यांदा मला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या शहराची उपनगराध्यक्ष म्हणून त्या पदावर पोहोचण्याची संधी मिळाली. त्याकरता मी सर्व अलिबागकरांचं देखील मनापासून त्यांना धन्यवाद देते. या अलिबाग शहरामध्ये बऱ्याचशा अशा सोसायट्या आहेत, तिथे अजूनपर्यंत पाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे पाण्याचा नीट फ्लो जात नाही. ह्या सोसायटींसाठी आपण काय पावले उचलणार आहात? खरं तर अलीकडे म्हणजे जवळजवळ 4 वर्ष प्रशासनाच्या काळात कोविड नंतर 2021 नंतर निवडणुका झाल्या नाहीत, तर 2025 मध्ये निवडणुका झाल्या. या 4 वर्षात पाण्याची समस्या निश्चितपणे वाढलेली आहे. परंतु अनेक सोसायट्या ज्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये त्यांच्या अंतर्गत लाईन्स आहेत, त्या लाईन्स कुठेतरी खराब झालेल्या आहेत किंवा त्या फार खोलवर गेलेल्या लाईन्स आहेत. तर आता जी आपण योजना आणलेली आहे किंवा जी योजना शहरामध्ये कार्यान्वित होते, अमृत जल योजनेअंतर्गत शहरामध्ये पाण्याच्या नवीन साठवणुकीच्या टाक्या, ओव्हरहेड टाकी तयार होत आहेत. नवीन योजनेप्रमाणेच्या पाईपलाईन, या अंतर्गत सगळ्या पाईपलाईन ज्या आपल्या नव्याने सुरू होत आहेत त्या सगळ्या पद्धतशीर आणि योग्य पद्धतीनं त्या सोसायट्यांपर्यंत पोहोचणाऱ्या पाईपलाईन आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक 2-4 महिन्याच्या आतच ही समस्या इथली जी आहे ती सोडवली जाईल आणि त्याकरता आम्ही प्रयत्नात आहोत. ओके. शहरामध्ये आरोग्य सेवेच्या भरपूर समस्या आहेत. आपण या आरोग्याविषयी काय सांगणार आहात? निश्चितपणे 4 वर्ष प्रशासकीय सत्तेच्या काळात या शहरामध्ये या नागरी समस्या ज्या आहेत, विशेषतः आरोग्याच्या, त्या वाढलेल्या आहेत. परंतु मी धन्यवाद देईन की अलिबागकरांना की पुन्हा मला दुसऱ्यांदा उपनगराध्यक्ष पदाच्या रूपाने आरोग्य आणि स्वच्छता विभागच प्राप्त झालेला आहे आणि त्या खात्याचे सभापती म्हणून मी आजच मला तो पदभार मिळालेला आहे. तर मला या शहरामध्ये बेकायदेशीरपणे रस्त्यावर असणारी अतिक्रमणं ही मोकळी करायची आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत ज्या मुख्य बाजारपेठा आहेत, जिथे मच्छी मार्केट असेल किंवा भाजी मार्केट असेल, या ठिकाणी जी अस्वच्छता आहे ती मला मोकळी करायची आहे. विशेषतः पर्यटन स्थळ म्हणून अलिबागची प्रसिद्धी आहे, तर समुद्राकडे जाणारा जो रस्ता आहे मुख्य रस्त्यांपासून, त्या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जी काय अस्वच्छता आहे ती दूर करायची आहे. समुद्र किनारा स्वच्छ करायचा आहे आणि ह्या शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकाला आकर्षण वाटेल अशा अर्थाने या शहराचं सुशोभीकरण करण्याचा मी मानस ठेवलेला आहे. आता आपण म्हणालात की इथे बरेचशा अतिक्रमण झालेले आहेत. आता आपण रस्त्यावर आपण ज्यावेळेस अलिबागमध्ये पण झालेले आहेत. नाही, हे अतिक्रमण ही जी काय परमनंट स्वरूपाची नाहीये, ती तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. सकाळच्या वेळेत त्या अनेक हातगाड्या त्या ठिकाणी लावल्या जातात किंवा स्थानिक परिसरातले जे काय भाजी विक्रेते किंवा त्यांचा स्थानिक जो काय माल आहे ते घेऊन येणारे या ठिकाणी बऱ्याचशा व्यक्ती त्या रस्त्यावर बसलेल्या असतात आणि त्यामुळे कुठेतरी रहदारीला त्याचा अडथळा येतो. तर मला असं वाटतं की शहरातले नागरिक सुज्ञ आहेत आणि शहराबाहेरून शहरात येणारेही नागरिक सुज्ञ आहेत. जर आम्ही त्यांना समजावून सांगितलं तर निश्चितपणे मुख्य रस्त्यावरून ते अंतर्गत भागात बसतील आणि जेणेकरून रहदारीला कुठेही अडथळा येणार नाही. अलिबागमध्ये मच्छी मार्केट आहे, त्या मच्छी मार्केट बऱ्याचशा बाया बाहेर बसलेल्या असतात. त्यांच्यासाठी आपण एक कायमस्वरूपी काय उपाययोजना करणार? खरं तर तो सवयीचा गुण नाही, तो सवयीचा दुर्गुण आहे. कारण त्या आमच्या कोळी समाजाच्या भगिनींना असं वाटतं की आपली मच्छी अधिकाधिक जितकी लोकांसमोर रस्त्याच्या समोर आणू तेवढे आपली मच्छीची लवकर विक्री होईल असा त्यांचा एक समज आहे. पण तो समज लवकरच आपण दूर करू. मुख्य मार्केटचं आता नूतनीकरणाचं काम चालू आहे
आणि त्या मुख्य मच्छी मार्केटमध्ये आपण त्यांना पुरेशी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे त्यांची सोय करून आणि त्यांची मानसिकता बदलून आपण रस्त्यावर बसणाऱ्या ह्या मच्छी विक्रेत्या आहेत त्यांचं प्रमाण हे निश्चितपणे कमी करणार आहोत आणि नाहीसच करणार आहोत. ओके.